नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. गावाला किंवा टूरवर जाताना घ्यायची काळजी, काय सोबत न्यावे? प्रवासाच्या प्रत्येक नियोजनात आपला वेळ, उत्साह आणि कष्टाचे पैसे गुंतलेले असतात. अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त सामान सोबत घेतो किंवा अति आत्मविश्वासामुळे अगदी साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी घ्यायला विसरतो. मोबाईल नेटवर्क नसताना खिशात रोख रक्कम नसणे यासारखी एक छोटीशी अडचण पूर्ण दिवसाचे नियोजन विस्कळीत करू शकते. अशा अडचणी टाळण्यासाठी प्रवासाच्या प्रकारानुसार सामानाची विभागणी करणे हा ओझे कमी करण्याचा आणि सोयी वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. प्रवासापूर्वी केलेली ही पूर्वतयारी प्रत्यक्ष प्रवासात तुम्हाला सुरक्षिततेचा अनुभव देते. म्हणूनच घरून निघण्यापूर्वी केलेल्या अचूक नियोजनावरच तुमच्या संपूर्ण प्रवासाचा आनंद अवलंबून असतो. सर्वात आधी आपण कागदपत्रे आणि डिजिटल तयारीकडे लक्ष देऊया. प्रवासात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तिकिटे आणि हॉटेल बुकिंगचे तपशील जवळ असणे अनिवार्य आहे. या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतींसोबतच मोबाईलमध्ये त्यांची सॉफ्ट कॉपी सेव्ह करून ठेवणे संकटाच्या वेळी उपयुक्त ठरते. दुर्गम भागात इंटरनेटवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. डिजिटल पेमेंटवर अवलंबून न राहता थोडी रोख रक्कम सोबत ठेवा आणि सुरक्षेसाठी ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा. मोबाईल चार्जर, पॉवर बँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घराबाहेर पडण्यापूर्वी पूर्ण चार्ज केलेली असावीत. अनोळखी वाटांवर रस्ता न चुकण्यासाठी गुगल मॅप्स ऑफलाईन सेव्ह करण्याची सवय तुमचा बराच वेळ वाचवू शकते. तंत्रज्ञान आणि पैशांचे हे छोटेसे नियोजन प्रवासातील अनेक तासांचा संभाव्य मनस्ताप टाळते. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार असाल तर गाडीच्या तांत्रिक तपासणीला प्रथम प्राधान्य द्या. या फ्लोचार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे टायर प्रेशर, इंजिन ऑइल, ब्रेक आणि स्टेपनीची तपासणी केल्यास हायवेवर गाडी बंद पडण्याची गाडीची पूर्वतपासणी करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, पण त्यामुळे प्रवासातील अनपेक्षित धोका टळतो. तसेच रात्रीच्या प्रवासासाठी चालकाची पुरेशी झोप होणे आवश्यक आहे. प्रवासाच्या सुरक्षिततेसोबतच घराच्या सुरक्षिततेची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गॅस रेग्युलेटर आणि मुख्य इलेक्ट्रिक स्विच बंद करून खिडक्या दरवाजे नीट लॉक करा आणि प्रवासाची कल्पना विश्वासू शेजाऱ्यांना देऊन ठेवा. गाडीची तपासणी तुमच्या प्रवासाला सुरक्षित करते, तर घराची सुरक्षा तुम्हाला प्रवासादरम्यान चिंतामुक्त राहण्यास मदती करते. कपड्यांची निवड आणि आरोग्याची काळजी हे प्रवासाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. हवामानाचा अंदाज घेऊन कपड्यांची निवड करा. उन्हाळ्यात सुती कपडे तर पावसात रेनकोट सोबत ठेवा आणि कपड्यांचे अनावश्यक ओझे टाळून आरामदायी कपड्यांना पसंती द्या. सोबत लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती असल्यास सामानाचे ओझे वाढले तरी चालेल, पण त्यांच्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय किट असणेही गरज आहे. या किटमध्ये ताप, डोकेदुखी, ORS आणि विशेषतः रक्तदाब किंवा मधुमेहाची नियमित औषधे असणे अनिवार्य आहे. प्रवासात स्वच्छ पाणी प्या आणि पचायला हलके पदार्थ सोबत ठेवा, जेणेकरून आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाहीत. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या खिशात संपर्क क्रमांकासह ओळखपत्र ठेवण्याची खबरदारी घ्या. कपड्यांच्या बाबतीत मर्यादित राहून ओझे कमी करा, मात्र आरोग्याच्या सुविधांबाबत कोणतीही तडजोड न करणे हाच सुखद प्रवासाचा मंत्र आहे. नवीन ठिकाणी पोहोचल्यावर अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावध राहा आणि रात्रीच्या वेळी निर्जन भागात जाणे टाळा. स्थानिक संस्कृती आणि नियमांचा आदर राखून निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. व्हिडिओचा सारांश म्हणून स्क्रीनवरील ही चेकलिस्ट नीट तपासा, ज्यात वैयक्तिक, कौटुंबिक आणि वाहनासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये कुटुंबाच्या औषधांना आणि गरजेच्या कपड्यांना प्रथम प्राधान्य द्या, कारण ही पूर्वतयारीच तुमचा प्रवासातील मानसिक ताण कमी करते. योग्य नियोजन आणि थोडी खबरदारी घेतल्यास कोणताही प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होतो. प्रवास फक्त ठिकाण बदलत नाही, तो आठवणी तयार करतो.